रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या. आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस. नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. बातमी आहे नाशिक जिल्ह्यातील येवला शहरातून येवल्याच्या मातीतल्या एका सुपुत्रानं देशाच्या संरक्षण दलात म्हणजेच भारतीय नौदलात आपल्या कर्तृत्वाचा झेंडा फडकवलाय. केवळ जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर यश कसं मिळवता येतं याचा वस्तुपाठ विनय पुरुषोत्तम शिंदे यांनी घालून दिला. विनय याची भारतीय नौदलात थेट सब लेफ्टनंट या क्लास 1 अधिकारी पदासाठी निवड झाली. विशेष म्हणजे त्यासाठी कोणत्याही महागडी कोचिंग क्लासेस न लावता आपली नोकरी सांभाळून त्यानं हे यश संपादित केलं. विशाखापट्टणम येथे पार पडलेल्या या अत्यंत कठीण निवड प्रक्रियेत देशभरातून 44 उमेदवार सहभागी झाले होते. त्यातील अवघ्या 23 उमेदवारांची निवड पुढच्या फेरीसाठी झाली आणि अंतिम टप्प्यात बाजी मारली ती केवळ 2 उमेदवारांनी. त्यापैकी एक केरळचा तर दुसरा आपल्या महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातील येवला येथील विनय शिंदे. यानंतर झालेल्या वैद्यकीय चाचण्यांमध्येही विनय यानं बाजी मारली आणि तो पूर्णपणे फिट ठरलाय. आपल्या या यशाचं श्रेय विनय यांनी आपल्या आईवडील, कुटुंबीय आणि मित्रपरिवाराला दिलंय. आज त्यांच्या या यशानंतर शिंदे कुटुंबावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून घरी पेढे भरवून आणि औक्षण करून ध्येयवेड्या सुपुत्राचं जंगी स्वागत करण्यात आलं. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. मी विनय पुरुषोत्तम शिंदे. माझं आता इंडियन नेव्हीमध्ये सब लेफ्टनंट पदावर माझं निवड झालेली आहे. माझं शिक्षण, शालेय शिक्षण येवला इथे झालं आहे, ग्रामीण भागात. त्यानंतर मग मी बी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतली. माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी ठाण्यामध्ये जॉब करत होतो. मग जॉबसोबतच मी SSBचं प्रिपरेशन केलेलं. सो टाईम मिळेल तेव्हा ऑफिस आवर्स नंतर मी करंट अफेअर्स, सायकोलॉजिकल टेस्ट, कम्युनिकेशन स्किल्स त्यावर काम केलं. त्यानंतर मग माझं SSB सेंटर जे होतं ते विशाखापट्टणमला, इथे माझा SSB सेंटर पेपर होता. तिथे आम्ही 44 विद्यार्थी, पहिल्या दिवशी रिपोर्टिंग होती. 44 मधनं पहिल्या दिवशी म्हणजे स्क्रीनिंग टेस्ट झाली. मग त्या स्क्रीनिंग टेस्टमध्ये 44 पैकी आम्ही 23 जण पास झालेलो. मग त्या 23 जणांचं पुढचं 4 दिवस एक्झाम झाली. त्यामध्ये सायकोलॉजिकल टेस्ट, ग्रुप डिस्कशन्स, पर्सनल इंटरव्ह्यूज, ग्राउंड टास्क, ऑब्स्टॅकल रेस हे सगळं झाले. शेवटचा दिवस, 5वा दिवस म्हणजे कॉन्फरन्स डे. कॉन्फरन्स डेच्या दिवशी 16 ते 17 नेव्हल ऑफिसर्सनी इंटरव्ह्यू घेतला. मग इंटरव्ह्यू झाल्यानंतर जेव्हा निकाल जाहीर झाला त्या निकालामध्ये आम्ही 23 पैकी आम्ही दोघांची निवड झाली. महाराष्ट्रातनं आम्ही 3 जण होतो. त्यातनं मी झालो आणि माझ्यासोबत अजून एक माझा केरळचा मित्र होता, त्याची निवड झाली. थँक्यू. आता मग ट्रेनिंग बेसिसवर आहे. माझी ट्रेनिंग इंडियन नेव्हल अकॅडमी इझिमला केरला इथे होणार आहे. ती ट्रेनिंग साधारण 11 महिन्याची आहे. ट्रेनिंग नंतर मग पोस्टिंग असणार. ती पोस्टिंग POP म्हणजे पासिंग आउट परेड नंतर समजणार की पोस्टिंग कुठे आहे. माझा मुलगा विनय हा भारतीय नौदलामध्ये सब लेफ्टनंट म्हणून निवड झालेली आहे. त्याचबरोबर आमच्या शिंदे कुटुंबाला तसंच ग्रामीण भागातून निवड झाल्यामुळे खूप अभिमान वाटतो शिंदे घराण्याचा आम्हाला. आणि त्याचबरोबर त्यांनी जे स्ट्रगल केले त्याचं प्रोत्साहन बाकीच्या विद्यार्थ्यांनी पण घ्यावं. आणि पुढचं त्याच्या याचा ट्रेनिंगला आमच्या हार्दिक शुभेच्छा. मुंबई येथे लग्नासाठी जाण्याची गरज नाही. येवल्यातच घेऊन आले आहे वर्मा लॉन्स. तुमच्या सर्व समारंभासाठी एकमेव भव्य ठिकाण. तुमच्या जीवनातील खास क्षणांना सुंदर आणि अविस्मरणीय बनविण्यासाठी योग्य ठिकाणाची निवड महत्वाची असते. त्या प्रत्येक स्वप्नपूर्ती क्षणांसाठी वर्मा लॉन्स आहे. विस्तीर्ण व हिरवळयुक्त प्रशस्त लॉन, प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा, सर्व काही एकाच ठिकाणी. प्रशस्त पार्किंगसह अनेक सुविधा. वर्मा लॉन्स. ठिकाण येवला नाशिक रोड, येरंडगाव. एक वेळ अवश्य भेट द्या.